नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सध्या बोलायचं झालं तर आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं की नेहमी खरं बोलावं, नेहमी प्रामाणिक राहावं, असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. तर खऱ्या अर्थाने सगळे लोक त्या पद्धतीने प्रामाणिक राहतात का? सगळेजण खरं बोलतात का? हा विषय जर लक्षात घेतला तर मला असं वाटतं की खरं कोणच बोलत नाही. आणि खरं जर बोलत असतील लोक तर ते कॉम्पिटिशनला टिकू शकणार नाही. तर सगळं खोटं चाललेलं आहे जगामध्ये. तर सगळी माणसं खोटंच बोलत आहेत. आता तुम्हाला वाटेल की काय म्हणतोय. विषय असा आहे, लोक कायम खोटं बोलत आलेले आहेत आणि इथून पुढे बी खोटंच बोलत राहणार. त्यामुळं प्रामाणिक राहायचं असेल तर ते माणसाने स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या कामाशी प्रामाणिक राहा, स्वतःच्या कुटुंबाशी प्रामाणिक राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि खरं बोलायचा विषय राहिला तर नेहमी खरं बोलावं. म्हणजे खरं बोलावं, पण काय खरं बोलावं ते पण महत्त्वाचं आहे. तर एखाद्या ठिकाणी आपण खरं बोलून आपल्याला स्वतःलाच धोका निर्माण होणार असेल तर खरं बोलण्यात काय मजा नसते. तर नीतीच्या मार्गाने जर तुम्ही खरं बोलणार असाल तरच खरं बोला. आणि जर लोकांच्यासाठी दुसऱ्याने तुम्हाला कोणता दबाव आणून विनाकारण खरं बोलायला लावत असेल तर बोलू नका. त्यात तुमचा तोटा होऊ शकतो आणि तुम्हाला त्रासही होऊ शकतो.